हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. गाडी आली कुणाची तरी मागून. कसली गाडी? छान टेम्पो आहे, दुधाची गाडी. तर आज सकाळी सकाळी डांबरीला कशी काय तर गेली होती गोधडी शिवायला टाकायला. आणि सकाळचे 9:30 वाजलेलेत बरं का. 9 वाजताच घरातून निघालो होतो. काहीतरी 9 वाजून 10-11 मिनटं झाली होती. आणि कालच्या काढलेल्या चिंध्या आणल्या होत्या, दिसतात का नाहीत काय माहिती. पण आहे ना, आता रिटर्न चालली घेऊन. ते गोधडी शिवत नाहीत, काय करावं. त्या बोलल्या बरेच दिवस झालं गोधडी शिवायची बंद केली आणि मशीन पण विकून टाकली. म्हणून मग आता चालली घरी घेऊन. माझ्याकडे आहे शिलाई मशीन, पण हाफ शटल आहे माझी मशीन. आणि आता कुणाकडे देऊ शिवायला काही समजत नाही बाबा. तर चला घरी जाऊन भेटू. लय माणसं आहेत पुढं, त्या तिकडं वाटेवर एकदम समोर लय माणसं आहेत. कशासाठी थांबलेत काय माहिती. आणि या केळीच्या पलीकडं तिकडं शेततळ दिसते ना, केळीच्या पलीकडं तिकडं आमचं घर. लांब आहे. दिवस बघा कुठं आलाय. सोडला आता सडकचा रस्ता. आता आली काट्या कुट्यातून. तर इकडून आमच्या वस्तीवर जायचा रस्ता आहे. 1 मिनिट बॅक कॅमेराने दाखवते. ह्या तालीवरून असा रस्ता आहे तिकडे वस्ती समोर. तर हा जो आहे तो शॉर्टकट आहे वस्तीवर जायचा तालीवरचा. नाही तर अजून थोडं पुढून जायला लागलं असतं. आणि मग बैलगाडीचा रस्ता तिकडं नाही. बैलगाडी म्हणजे मोठ्या गाड्या पण येतात, पण असा डांबरी बिंबरी नाही, कच्चा रोड वस्तीवर येण्याचा. तर दम लागला बाबा. एवढी सकाळी मेहनतीने गेली आणि गोधडी शिवायला पण टाकून नाही झाली. मी त्यांना म्हणलं आरामात शिवून द्या आहो, पण द्या एक गोधडी शिवून. तर म्हणले आहो मशीनच नाही. मशीन देऊन टाकली लोकाला. मग आता मशीनच नाही म्हणल्यावर नाईलाजच झालं, काही करताच आलं नाही. चला मी वाट दाखवते तुम्हाला, पायी वाट. तरी ऊस तोडून गेले आणि टाली जाळ्यात आहे ना, म्हणून पटांगण झाले. नाहीतर इतकी अडचण असती इथं. पावसाळ्यात तर यायची लय भीती वाटते इथं अशा रस्त्याला. पावसाळ्यात पूर्ण रस्ता बंद होऊन जातो. ह्या तालीत सगळं पाणी असतं, इकडच्या तालीत उतरतं सगळं. ताल बघा केवढी मोठी, कसली ताल आहे. आणि ही आमची पाऊलवाट. काय झालं? तुला बांधून गेली होती म्हणून रडतोय? तू कुत्र्यांबरोबर खरवंडी करतो ना, म्हणून तुला बांधून जायला लागतं मला. म्हणून बांधावं लागतं. रुसलाय तू. राग आलाय तुला माझा राग आलाय तुला. रुसलंय. जाई बाबा तिकडं. कुणालाच राग येते ते. मी सगळ्यांची राग बघून घ्यायची, काय करावं. रडून दाखवतोय कसा. शेरू रुसलाय तू. रुसलाय. मला कुठं गोधडीवालीचं घर माहिती नव्हतं. आणि पोरे निघून गेल्यावर मग मी कुणाच्या तरी दुसऱ्याच्याच घरी जाईल म्हणून मी गेली होती. 2 चपात्या करायच्या बाकी तशाच ठेवल्या. असंच झाकून ठेवलं ना, अशीच निघून गेली होती. तर आता त्या राहिलेल्या चपात्या करून घेते पहिल्या.
म्हणजे विषय असा होता की मला जिथं गोधडी शिवायला जायचं ना, ती दुसऱ्याच्या वस्तीवर जायचं होतं. ती वस्ती मला माहित होती, पण एक्झॅक्ट कुणाच्या घरी गोधडी शिवतात ते मला माहिती नव्हतं. मग काल पोरींना मी बोलली होती की आपण जाऊया सुट्टीच्या दिवशी, पण काल जाणं झालं नाही. मग आज म्हटलं जायला येईल, तर आज पोरींची शाळा होती. मग मला सोबत कुणी नसणार म्हणून हे सगळं पसारा झाकून ठेवला आणि पोरी शाळेत जातानाच मी पोरींबरोबर पळाली गोधडी शिवायला टाकायला. म्हणून हे सगळं काम तसंच राहिलं होतं. तर तुम्हाला सांगू का, आता वाजलेत किती, घड्याळ 15 मिनिटं पुढे, लक्षात ठेवा बरं का. सकाळी मी 9:30 पावणे 10च्या दरम्यान घरी आली होती. कामं आवरली पटापट. खरंच मोबाईल हातात नसल्यावर कामं पटापट होतात. आणि कामं आवरून मी पुढचं काय काम करायचं, तर माझ्याकडे एकच स्विच येतो चार्जिंगला लावायला. आणि हा बोर्ड आहे ना इकडचा, तर ह्या बोर्डची सगळीच बटणं बंद आहेत. ते कुठलं बटन कोणत्या लाईटीचे काही समजतच नाही. त्याच्यात फक्त एक ह्या बल्बचं बटन चालतंय इथल्या, आणि एक फॅनचं बटन चालतंय तेवढं बस. आणि हे जे स्विच आहे ना, ते सुद्धा ह्याच बोर्डातनं चालू होते. असं काहीतरी त्याचा लोच आहे. म्हणजे ती फिटिंग करताना पोरांना एवढं लक्षात आलं नसेल कुठलं काय ते. आणि इकडे एक 0 बल्बसाठी प्लग काढलेलं होतं, पॉईंट काढला होता, तर ते पण बंद झाले कशाने काय माहिती. तर इकडे एक कटआउट होतं बरं का इथं. आता तुम्हाला गंमत सांगते. मी मी माझ्यासारख्या आडावी बाईनी कटआउट खोललं, काढलं. हा बोर्ड आहे ना, मी माझ्या हाताने बसवलाय आज. तर बसवलंय की नाही मस्त. थोडा फुटलाय. ही बॅक साईड आहे ना, ही पाठी भिंतीच्या साईडला मी ते हातोडीने ठोकून खिळे बसवलेत त्याला, त्याच्यामुळे ते थोडंसं फुटले. पण भिंतीकडे फुटले, पुढं कुठं फुटलं नाही, पुढं सगळीकडे ओके. आणि मी जोडले. मला वायरिंगचं काही कळत नाही आणि मला जाम लाईटीची भीती वाटते. पण लाईट गेली आहे ना, लाईट गेली आहे, मग वायर सोडवून टाकली तिकडनं पोलवरनं आणि हे केलं, इकडं जोडाजोडी करायला घेतली. तर माझ्या जावाचा मुलगा काय म्हटलं मला माहिती का, की रानू काकी, जर लाईट आल्यावर ही जर चुकीचं जोडलं असेल तुम्ही आणि लाईट आल्यावर जर जळायला लागलं तर काय करायचं. मी म्हणलं पळतच जायचं, परत सोडून टाकायचं सगळं. पण तसं काही होणार नाही. मी जोडले व्यवस्थित. लाईट आल्यावर तुम्हाला संध्याकाळी दाखवेल. आणि ह्या माझे सासूबाईन हे धीर आहेत बरं का. तर एकच बोर्ड असल्यामुळे ना काय होतंय, बोर्ड जरा उंचीवर आहे ना तो, आणि इस्त्रीला पुरत नाही जागा. 20 रुपयाला एक ड्रेस इस्त्री करायला, 20 रुपये एक ड्रेस, म्हणजे शर्ट पॅन्ट इस्त्री करायला 20 रुपये. इकडं गावाला साड्या तर इस्त्री करायला कोण देतात का नाहीत काय माहिती. साड्या घेऊन जायलाच माणसाला असतात इस्त्री करायला दुकानात, इस्त्रीच्या दुकानात साड्या टाकायसाठी. मग साड्या कुठं द्यायच्या इस्त्रीला. आणि सगळ्या साड्या माझ्या सगळ्या छान साड्या आहेत, पण सगळ्या अशा गोळा झालेल्या आहेत. कडक ऊन असतं ना गावाला, मग अशा चुरगळील्या साड्या आहेत सगळ्या. आणि ब्लाउजांची तर सगळे वाट लागली. ब्लाऊज पण शिवायचेत मला. मी खूप दिवस झालं विचार करते ब्लाऊज शिवायचेत. तर मग म्हणलं आता आपल्यालाच काहीतरी करायला लागेल. कटआउट बसून होतं तिथं. मी पहिलं लाईटीची शेगडी वापरत होती ना, मग मी ते शेगडी बंद करून टाकली बरेच दिवस झालं. आणि ती कटआउट तसंच पडलं होतं. मग कटआउट तसंच पडले. माझ्या सहज मनात आलं की ते जर कटआउट काढलं तिथलं आणि तिथं जर बोर्ड बसवला तर इस्त्री चालेल आपली तिथं. म्हणजे तिथून इथं कसं हाईटला कमी ना, इथं बसवलेलं आहे, हाईटला बरोबर पुरतंय जमिनीपर्यंत ते. म्हणून मग मी ते सोडवून टाकले आज. तर संध्याकाळी आता ती माझा प्रयोग केलेला मी तुम्हाला दाखवेल. खरं तर हे चुकीचे बरं का, लाईटीशी खेळलं नाही पाहिजे आपल्याला काय माहीत नसेल तर. पण मला माझं अंदाज मी बघितलेले पोरांना, म्हणजे माझ्या भावाच्याच मुलांनी ही फिटिंग केलेली. आणि पोरं काय काय कुठून जोडतात, कोणती वायर कुठं जोडायची असते, हे थोडं तेव्हा लक्ष दिलेलं होतं. आणि हे असल्या जरा खबडब आहे ना, मी पटकन कॅप्चर करते. म्हणजे तेवढं चालतं, थोडंसं आहे म्हणून चालतंय थोडंसं. तर त्या पद्धतीने मी ते जोडलेलं आहे. आपण बघूया संध्याकाळी काय होतंय ते. तर हे बघा, हे कटआउट होतं. एक छोटीशीच खिडकी, त्यातनं पण निमुळता प्रकाश येतोय आणि ती पण बंद होती. तर हे कटआउट होतं तिथं. मग मी हे काढलं. बोर्ड आणून ठेवलेलं मी. बोर्ड पण माझ्या जावच्या मुलाला एक आणायला सांगितलं. म्हणलं बोर्ड घेऊन ये रे येता बाजारच्या दिवशी. गेल्या शुक्रवारी, आज पुनवार, जवळजवळ 10-11 दिवस झाले बोर्ड आणलेला. आणि बोर्ड आणून ठेवला. त्यांना म्हटलं, चौधरी साहेबांना म्हटलं तेवढा सकाळ संध्याकाळ जोडा ना बोर्ड.
तर म्हणले इथं मला सवड दिसते का तुला का तुला रोज रोज बोलायला पाहिजे तेच ते की मला वेळ नाही मला वेळ नाही. मी दुसऱ्या जावच्या मुलांना म्हटलं मला एक बोर्ड जोडून द्या रे तेवढा. तर हां हां करतात, पण सगळ्याला आपली आपली कामं असतात. माझ्या मुलाला फोन केला, म्हणलं तुझ्या मित्राला सांग ना घरी येऊन एवढा बोर्ड जोडून जायला. तर त्यांनी पण सांगितलं का नाही काय माहिती, परत फोनच केला नाही त्यांनी. हां हां बोलतो म्हटलं, मी त्याला सांगतो की घरी जाऊन तेवढा बोर्ड जोडून ये. मग किती दिवस अजून वाट बघणार. मग म्हणलं चला आपणच करायला घेऊ. काय बोर्ड फुटला काय वेस्ट झाला असतं तर माझं फक्त 100 रुपये गेले असते. लाईट नसल्यामुळे मी ही रिस्क घेतली. तर मस्त जोडलाय बोर्ड. आता संध्याकाळी दाखवते काय त्या बोर्डाचं कौतुक सांगत बसू सारखं. आणि हे कपडे धुवून आणायची रचायची आता ह्या कपड्यांच्या घड्या घालून घेते आज. कपाट सगळं व्यवस्थित लावते. तर मंडळी आलेली लाईट. अरे कॅमेरा ब्लर आहे आमचा. हा तर आलेली लाईट आणि काय बारबीर नाहीत बरं का झाले. आता आपण चेक करून बघूया. पण चेक कसं करायचं. चार्जर जुना चार्जर लावते, जुना फोन लावते चार्जिंगला आणि बोर्ड चालते का बघूया आपण. कुठं बघू. अण्णांची बॅटरी लावून बघते. ही घेतली बॅटरी अण्णांची. जय सद्गुरू जय सद्गुरू जय सद्गुरू. आधी बटन पहिलं चालू करून बघते. हां सगळं शांत आहे. आता चार्जर लावून बघते बॅटरीचा. हात थरथरतात आहेत माझे हात थरथरतात आहेत. ही देवा, पण ही बॅटरी चार्जिंगला लागलेली कशी कळणार मला. लाईट बीट काही लागत नाही की. बोर्ड चालू झालाय का नाही आपला. इकडच्या बाजूला लावून बघू काय. हां हे इकडचं बटन लूज बसलं होतं. लपडा आहे. प्लॅन फसलेला आहे आपला. वायर निसटली आतली. वायर चांगली आवडेल नाही आली. बॅटरी लावली पण चार्जर परत बंद पडला. ते इथं चार्जरचा जो गट्टू लावला होता ना तो बंद पडला. तर आता चौधरी साहेब आल्यावर संध्याकाळी बघतील. बोर्ड तर ठोकून दिलाय ना भाऊ. नशीब मोबाईल लावला नाही. तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. अशा कलाकारी माझ्या चालू असतात काही नाही काय. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता बसवून तर टाकलाय मी बोर्ड. चालू तर होईलच. वायर निसटली त्यातली आतली. ते मला आलं लक्षात की वायर निसटली. जर जॉईंट झाली असती कुठं वायरला वायर तर फटाफट बार झाले असते. बार नाहीत झाले म्हणजे आतली वायर मला जोडता नाही आलेली, निसटली कुठंतरी. तर चौधरी साहेब आल्यावर बघतील त्याला. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र. म्हणजे काय झालं माहिती का, चार्जरमध्ये लाईट लागली आणि परत बंद झाली.